महाराष्ट्र हे देशातलं सर्वात श्रीमंत आणि सर्वात जास्त जीडीपी देणारं राज्य. मुंबईसारखी देशाची आर्थिक राजधानी देखील याच महाराष्ट्रात. चकाकणाऱ्या लाईट्समुळे, मोठमोठ्या इमारती आणि रस्त्यांमुळे महाराष्ट्र एवढं समृद्ध राज्य देशात कोणतंही नाही असं वाटतं. पण जशा नाण्याला दोन बाजू असतात तशाच महाराष्ट्राला देखील आहेत बरं का. कधी अकोल्यात एक महिला उपचारासाठी आपल्या पाठीवर नवऱ्याला घेऊन भटकताना दिसते, तर कधी नंदुरबारमध्ये रस्त्याअभावी नवरदेवाला खांद्यावर घेऊन 4 किलोमीटर वरात काढावी लागते. महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे? अद्यापही खेडेगावात रस्ते का नाही बनलेत? सरकार फक्त शहरांचा विकास करण्यासाठी असतं का? खेडेगावासाठी सरकार काम करतं की नाही? पाहूयात या व्हिडिओत. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आजही विकास पोहोचलेला नाही. कोणत्याही पक्षाचं सरकार असो, पण त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा अद्यापही विकास केलेला नाही असं दिसून येतं. नंदुरबारमधील माळ ते बियामाळ या गावांना जोडणारा साधा रस्ताही उपलब्ध नसल्यानं नवरदेवाची तब्बल 4 किलोमीटर डोंगर दऱ्यांतून खांद्यावरून वरात काढावी लागली. परिस्थिती इतकी बिकट आहे की तिथे एखादी गाडी जाणं तर दूरच, लग्नाचा साधा घोडा नेणंही अशक्य होतं. त्यामुळे हातबल झालेल्या नातेवाईकांनी नवरदेवाला आलटून पालटून आपल्या खांद्यावर उचलून घेतलं आणि भर उन्हात डोंगर दऱ्यांची खडतर वाट तुडवत हा 4 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तो व्यवस्थेच्या तोंडावर मारलेली चपराक ठरतोय. विदर्भ आणि नंदुरबारमधील अनेक नेते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय पाहायला मिळतात. गोवाल पाडवी, आमशा पाडवी, केसी पाडवी, विजयकुमार गावित, हिना गावित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, संजय राठोड, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल, प्रकाश आंबेडकर यांसारखे अनेक नेते विदर्भातले. विदर्भातील मोठमोठ्या शहरांमध्ये जसा विकास सुरू आहे तसा विकास विदर्भाच्या ग्रामीण भागात मात्र कुठंच दिसत नाहीये. आजही ग्रामीण भागात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. काही गावांना आतापर्यंत पक्का रस्ताच नाहीये, पाण्याची, विजेची सुविधा नाहीये. या गावांना विकास काय असतो हे अद्याप माहीतच नाहीये. त्यांना एवढंच माहिती आहे की आपल्याला रोज जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. विचार करा, जर रस्ता नसल्यानं लग्नाच्या वरातीला अशी कसरत करावी लागत असेल तर तिथल्या दैनंदिन आयुष्याचा संघर्ष किती भयानक असेल. या भागात रस्ता नसल्यानं शिक्षण, रेशन आणि रोजच्या गरजांसाठी ग्रामस्थांना मोठी पायपीट करावी लागते. सर्वात गंभीर परिस्थिती आरोग्याची असते. एखादी गर्भवती महिला किंवा गंभीर रुग्ण असेल तर त्याला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी आजही बांबू आणि चादरीची डोली करून खांद्यावर वाहून न्यावं लागतं. अनेकदा वेळेत रस्ता न मिळाल्यानं रस्त्यातच रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. एकीकडे आपण बुलेट ट्रेन, 5G इंटरनेट आणि एक्सप्रेसवेचं जाळं विणल्याचा अभिमान बाळगत असताना दुसरीकडे आपल्याच राज्यातील नागरिकांना साध्या रस्त्यांसाठी वर्षानुवर्षे प्रशासनाकडे याचना करावी लागते. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. दरवर्षी आदिवासी विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. कागदावर मोठ्या योजना आखल्या जातात, पण प्रत्यक्षात तो निधी जमिनीपर्यंत पोहोचतो की नाही हा प्रश्न अनुत्तरितच आहे. मतदानाच्या काळात नेते आणि यंत्रणा या दुर्गम पाड्यांवर पोहोचतात, मात्र निवडणुका संपल्या की रस्ते आणि मूलभूत सुविधांचे आश्वासन हवेत विरून जाते. आता तरी प्रशासनाला जाग येईल का? माळ ते बियामाळ गावांना जोडणारा रस्ता तातडीनं तयार होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे. विकासाच्या मोठ्या गप्पा मारण्यापेक्षा आधी अशा दुर्गम भागांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याची खरी गरज या घटनेतून पुन्हा एकदा समोर आली आहे. आज वेळ या गावावर आली आहे. उद्या हीच परिस्थिती इतर कुठल्या पाड्यावर पाहायला मिळू शकते. शहरात विकास केला तर तो सगळ्यांना दिसतो, त्याची राज्यभर चर्चा होते, पण गावाचा विकास कुणालाही दिसत नाही. म्हणूनच कदाचित अद्याप गावांचा विकासच झाला नसावा. तुम्हाला काय वाटतं? स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही या नागरिकांना अद्याप मूलभूत सुविधाही का मिळाल्या नाहीत? खरंच राजकारणी महाराष्ट्राचा विकास करतायत का? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.